नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. रस्त्याने चालताना या वस्तू ओलांडू नका. घरी आलेल्या व्यक्तींचा तुमच्या घरी कधीही अपमान करू नका, नाहीतर आपल्या घराची प्रगती होत नाही. त्यामुळे या गोष्टीची काळजी नक्कीच घ्या. तसेच नमस्कार करताना असाच नमस्कार करा. त्या व्यक्तीची सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळेल. म्हणून नतमस्तक करताना मनापासून नतमस्तक होऊन नमस्कार करा. कारण मोठ्या व्यक्तींचा दोन्ही पायामध्ये अंगठ्यात विशेष शक्तीचा संचार असतो. अंगठ्यामध्ये विद्युत संप्रेषणीय शक्ती असते. याच कारणामुळे मोठ्यांच्या पाया पडण्याची शक्ती आपल्याला मिळते आणि प्रगती होते असे म्हणतात. जे फल कपिला नावाची गाय दान केल्याने किंवा कार्तिक महिन्यात, ज्येष्ठ महिन्यात पुष्करमध्ये स्नान दान इत्यादी केल्याने प्राप्त होते, तेच पुण्य ब्राह्मणाच्या पाया पडल्याने होते. तसेच एखादी व्यक्ती आपल्याला पाया पडते तेव्हा त्याचे दोष आपल्याला लागतात. म्हणून दोषमुक्त होण्यासाठी देवांचे नाव घ्यावे. देवांचे नाव घेतल्याने दोघांनाही सकारात्मक परिणाम मिळतात. म्हणून आपले पुण्यामध्ये वाढ होते. चालताना कोणत्या गोष्टी ओलांडून आहेत याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक तुम्ही नक्की करा. तसेच कमेंट करा. बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय श्री कृष्ण नक्की लिहा. पूर्वी काही काळामध्ये कुरुक्षेत्रमध्ये महाभारताचे युद्ध सुरू होते. दररोज कौरवासेने मोठमोठे योद्धे मारले जात होते. कौरवासेने अत्यंत दुःखी होते. त्यांच्या सैन्याची संख्या हळूहळू कमी होत चालली होती. एक दिवस चिंतेचा उगवत काय करावे काही सुचत नव्हते. अर्जुन, युधिष्ठ यासारख्या वीर योद्धापुढे कुणाचेच काही चालत नव्हते आणि भीम तर महाशक्तिशाली होता, पण एकदाच कितीतरी सैनिकांना परास्त करत होता. पितामह भीष्मासारखे ज्येष्ठ योद्धे कौरवाच्या बाजूने असून देखील त्यांच्या सैन्याची सतत हानी होत होती. यामुळे दुर्योधन तर अगदी रागाने पेटून उठला होता. एक दिवस दुर्योधन वैतागून पितामहावरती व्यंग करतो. त्यामुळे व्यथित होऊन भीष्म पितामह घोषणा करतात की मी उद्या सर्व पांडवांचा वध करेल. त्यांची घोषणेची बातमी पांडवाच्या शिबिरात पोहोचताच पांडवाची अस्वस्थता वाढली. कारण भीष्माच्या क्षमतेबाबत सर्वांनाच कल्पना होती. तेवढ्यात श्रीकृष्ण शिबिरात दाखल झाले. पांडवाची अस्वस्थता त्यांच्या लक्षात येताच ते द्रौपदीला म्हणाले, माझ्या सोबत चल. द्रौपदीला सोबत घेऊन श्रीकृष्ण पितामहाच्या कक्षामध्ये पोहोचले. ती वेळ रात्रीची होती. स्वतः बाहेर उभे राहून ते द्रौपदीला म्हणाले की आज जाऊन पितामहांना प्रणाम कर. तसं तिने सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने आज जाऊन पितामहांना प्रणाम करताच अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद त्यांनी तिला दिला. त्यानंतर त्यांनी द्रौपदीला विचारले की वत्सा, एवढ्या रात्री तू एकटी कशी का आलीस? तर द्रौपदी म्हणाली, माझे बंधू श्रीकृष्णासोबत मी इथे आले आहेत. ते बाहेर थांबले आहेत. असे द्रौपदीने सांगता श्रीकृष्णाला भेटायला पितामह बाहेर आले आणि त्या दोघांनी एकमेकांना प्रणाम केला. भीष्म पितामह म्हणाले, माझ्या एका वचनाला दुसऱ्या वचनाला मात देण्याचे काम फक्त श्रीकृष्णच करू शकतात. शिबिरात परतताना श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणाले की बघ, तुझ्या फक्त एक वेळ जाऊन पितामहांना नमस्कार करण्यामुळे तुझ्या पतींना जीवनदान मिळाले आहे. हे तुझ्या लक्षात आले का? जर तू रोज नित्यनेमाने पितामह, भीष्म, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य या मान्यवरांना नमस्कार केला असतास आणि दुर्योधन, दुशासन यांच्या पत्नींनी जर नित्यनेमाने ज्येष्ठ बंधू पांडवांना नमस्कार केला असता तर आज ही युद्धाची वेळच आली नसती. ही असते नमस्कार आणि आशीर्वादाची शक्ती. तात्पर्य काय? तर वर्तमान काळात आपल्या घरी ज्या समस्या आहेत त्यांचे मूळ कारण म्हणजे हेच आहे की कळत नकळत आपल्या हातून वडीलधाऱ्या मंडळीची उपेक्षा केली जाते. जर प्रत्येक घरामध्ये वडीलधाऱ्या मंडळींना दररोज नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील तर हे घर स्वर्ग बनू शकते. मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे कवच आहे की ज्याला कुठलेही शस्त्र भेटू शकत नाही. कारण काय?
तर नमस्कारामध्ये प्रेम आहे, नमस्कारामध्ये विनयता आहे, नमस्कारामध्ये अनुशासन आहे. नमस्कार आदर शिकवतो. नमस्कारामुळे मनात सुविचार येतात. नमस्कारामुळे क्रोध नष्ट होतात. नमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो. नमस्कारामध्ये शीतलता आहे. नमस्कारामध्ये आपली संस्कृती आहे. या संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे. वैज्ञानिक कारण म्हणजे काय? वैज्ञानिक कारण पाया पडल्यामुळे आपल्या शरीरातील सर्व जोड ताणले जातात. त्यामुळे ते ताण दूर होण्यास मदत होते. हा एक प्रकारचा व्यायाम आहे. खाली वाकून पाया पडल्याने डोक्यातील रक्तप्रवाह वाढतो, जो डोळ्यासाठी खूप चांगला असतो. तसेच खाली वाकल्याने आपला अहंकार सुद्धा कमी होतो. वडीलधाऱ्या मंडळी बाबतीत समर्पणाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. कोणाच्या पाया पडू नये. पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या पाया कधी पडू नये. एखादी व्यक्ती जर पूजा करत असेल तर त्या व्यक्तीच्या पायांना कधीही स्पर्श करू नका, अन्यथा पूजेमध्ये अडथळा निर्माण येऊ शकतो. त्याचबरोबर मंदिरात कोणाच्या पाया पडणे योग्य मानले जात नाही, कारण मंदिर हे देवाचे स्थान आहे आणि येथे पाया पडल्यास मंदिराचे पावित्र्य भंग होऊ शकतं. कारण मंदिरात देवापेक्षा श्रेष्ठ कोणीच नसतो. म्हणून मंदिरात कधीही कोणाच्या पाया पडू नये. पुजारी व्यक्तीच्या पाया पडू नये. कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये. हिंदू धर्मामध्ये मुलींना देवीचे रूप मानले जाते. कुमारी मुलगी हे देवीचे रूप मानले जाते, त्यामुळे त्यांच्याकडून पाया कधीही पडून घेऊ नये असे शास्त्र सांगते. कुमारी मुलींनी पायांना स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो. हिंदू मान्यतेनुसार मामा आणि मामीने त्यांचा भाचा किंवा भाचीला त्यांच्या पायांना कधी स्पर्श करू देऊ नये. भाचीला काशी स्वरूपात मानलं जातं. स्मशानभूमीतून आलेल्या व्यक्तीच्या पाया कधीही पडू नये. हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की जर एखादी व्यक्ती स्मशानभूमीतून परत येत असेल तर त्या व्यक्तीच्या पायाला कधीही स्पर्श करू नये. मग तो आपल्यापेक्षा मोठा असला तरीही हे असे करणे खूप अशुभ मानले जाते. झोपलेल्या व्यक्तीच्या पाया पडू नये. झोपलेल्या व्यक्तीमध्ये पायांना स्पर्श करू नये, कारण झोपलेली व्यक्ती ही मृत दिसते आणि आपण मृत व्यक्तीच्या कधी पाया पडतो का? शत्रूला कधीच नमस्कार करू नये. आपण आपल्या शत्रूला कधी नमस्कार करू नये, कारण त्यांच्या मनात कायम द्वेष असतो. आपले चांगले होऊ नये अशी भावना त्यांच्यामध्ये असते. म्हणून त्यांच्या पाया पडल्याने आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून शत्रूला कधी नमस्कार करू नये. साधू संन्यासीकडून पाया कधी पडून घेऊ नये, पण त्यांना कधीच पाया पडू देऊ नये, कारण ते फक्त त्यांच्या गुरुच्याच पाया पडतात. जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये. जावयाने सासऱ्याच्या पाया पडू नये असे म्हणतात, कारण पौराणिक कथेत शंकराने आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती. मामाच्या पाया पडू नये ही कृष्ण कथेवरून सांगितली जाते, कारण कृष्णास कंस मामाचा वध केला होता. जेवताना पाया पडू नये. एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना पाया पडू नये. प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये. तसेच तुमच्या बरोबर प्रवासाला निघाली व्यक्ती वयाने मोठी असली तरी तुमच्या बरोबर निघणार असेल तर त्यांना कधी नमस्कार करू नका. एक प्रकारचा अपमान होतो. कोणाच्या पाया पडल्याने भाग्य वाढते. मोठी बहीण आत्याच्या पाया पडल्याने बुध ग्रह मजबूत होतो. वयस्कर माणसाच्या पाया पडल्याने केतू ग्रह मजबूत होतो. वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्य ग्रह मजबूत होतो. काकी, आई, आजी, मावशी यांच्या पाया पडल्याने चंद्र ग्रह मजबूत होतो. मोठ्या भावाच्या पाया पडल्याने मंगळ ग्रह मजबूत होतो. संत गुरु ब्राह्मणाच्या पाया पडल्याने गुरु ग्रह मजबूत होतो. वहिनीच्या पाया पडल्याने शुक्र ग्रह मजबूत होतो. सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर आपला राहू ग्रह देखील मजबूत होतो आणि आपल्या कामामध्ये येणारे अडथळे आपोआप दूर होतात. राहू ग्रह आपल्या कामामध्ये अडचणी आणतो. त्यामुळे राहू ग्रह मजबूत झाला तरी आपल्या कामामध्ये येणाऱ्या अडचणी आपोआप ते दूर होतात.
कोणाला ओलांडू नये, कोणत्याही प्राण्याला ओलांडू नये, तसेच अग्नीला चुकून सुद्धा ओलांडू नये. कधीही पाय लागू देऊ नये. अग्नीला पाय लागणे खूप अशुभ मानले जाते. यामुळे अग्निदेवाचा एक प्रकारचा अपमान होतो. म्हणून अग्नीला कधी ओलांडू नये. ज्या खुंट्याला गाय किंवा वासरू बांधलेले असते त्या दोरीलाही कधी ओलांडू नये. केस, भस्म, गंध, पवित्र वस्तूंना ओलांडू नये. कापलेली नखही कधी ओलांडू नये. कोणत्याही अंड्याचे कवच कधीही ओलांडू नये. अंड्याचे कवच ओलांडले तर अतिशय अशुभ असतं. कोणाच्याही जेवणाचे ताट कधीही ओलांडू नये किंवा ओलांडलेल्या ताटातील जेवण कधीच खाऊ नये. हे जेवण खाल्ल्याने दोष निर्माण होतात. या 4 लोकांचे आपल्या घरी आगमन होणे खूप शुभ असते. जर तुमची नणंद जर तुमच्या घरी येत असेल तर तिने 4 दिवस राहून तिचा पाहुणचार चांगल्या प्रकारे करावा. अतिशय खूप शुभ असते. नंदेने तुमच्या घरी येणे अतिशय शुभ मानले जाते. त्यामुळे तिचा कधी नंदेचा घरामध्ये अपमान तुम्ही करू नये. 4 दिवस ती राहील तेवढा तिला प्रेमाने वागवावे आणि तिचे शुभ आशीर्वाद घ्यावेत. यामुळे आपल्या घराची सुद्धा प्रगती होते. म्हणून नंदीला कधी अपमानित करू नका. आपल्या घराला कधीच काहीही कमी पडत नाही. घर सदैव भरलेलं राहतं. जावयाचे पाय आपल्या घराला लागणे खूप शुभ असते. म्हणून जावई तुमच्या जर घरी येत असेल तर ते तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असते. मात्र जावयाने जावाई होऊ नये. तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणे खूप शुभ असते. तुमच्या घरी कोणी संत महापुरुष गुरुजी येत असतील तर त्यांची शुभ पावले तुमच्या घराला अत्यंत शुभ असते. शेवटचे व महत्त्वाचे म्हणजे आई आणि वडील या गुरुची सेवा घडली पाहिजे. ही सर्वात उत्तम तपश्चर्या आहे. पुंडलिकाच्या या तपश्चर्येमुळे विठोबा आणि त्यांच्यावर प्रसन्न झाला होता. मुलांनो, पुंडलिकाचा आदर्श समोर ठेवून आपण हे आई वडिलांची मनापासून आज्ञापालन करणे, सेवा करणे, त्यांच्या सेवेमध्ये लीन होणे हे आपलं कर्तव्य आहे. आई वडील संतुष्ट झाल्यास परमेश्वरही प्रसन्न होतो. यासाठी वडिलांनी सांगितलेले व मनापासून ऐका. त्यांच्या कामात त्यांना मदत करा. त्यांना देवासमान मानून त्यांची सेवा करा. शेवटी एवढेच म्हणेन, आईची माय आणि पित्याची छाया सोबत मिळाले तर संस्कार 7 जन्मही अपुरे फेडण्यास तुमचे उपकार. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या या चॅनलला बेल आयकॉन नक्की करा. श्री स्वामी समर्थ.